उपस्थित आदरणीय सर्व धर्मचारीगण आणि सर्वच आदरणीय धर्ममित्र बंधू भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. म्हणजे बरंच काही माझ्या कल्याण मित्रांनी जी मित्रतेचा पाऊस पाडलेला आहे, तर मी गार चिंब झालेलो आहे. थंडी वाजायला लागली मला. निश्चित मला वेगळ्या अर्थाने असं सुरुवात झाली की जणू काही माझा पुण्यानुमोदनचा कार्यक्रम चाललेला आहे आणि माझ्याबद्दल माझा मित्र जे काही बोलतोय, म्हणजे याचा अर्थ आहे की जिवंतपणे आपल्या मित्राला जर आपण ह्या पद्धतीने त्याच्या असलेल्या गुणांची किंवा त्या कमी असलेल्या गुणांची पण जर अनुमोदन केलं तर निश्चित तो मित्र अजून चांगल्या आध्यात्मिक जीवनामध्ये विकास करू शकतो. तर खरंच मला या ठिकाणी मी दोन लोकांचं पुण्यानुमोदन करू इच्छितो, आभार मानू इच्छितो. विशेषतः म्हणजे रशीद कुमारांचंच, कारण की गेल्या कित्येक महिन्यांपासून ते मला म्हणतायत की तो नाशिकला काय वेळ देतोय का नाही. आणि खरंच म्हणजे आमचं GFRचं शेड्यूल असं आहे की 6-6 महिन्याचं शेड्यूल असतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे GFR टीमला विचारल्याशिवाय कुठलाच कार्यक्रम घेता येत नाही. अगोदर मोकळा होतो म्हणून नाशिकमध्ये सारखा येत होतो, पण जेव्हापासून टीम मध्ये सहभाग झालाय तर एक जबाबदारी आहे, फक्त नाशिक पुरता नाही तर भारतभर जे काही GFRचे मित्र आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो आणि कसा वेळ दिला पाहिजे. तर फर्स्ट म्हणजे त्या अर्थाने त्यांनी मी आता गेल्या 10 तारखेपासून वर्ध्याला होतो आणि तिकडून येताना मी त्यांना म्हटलं माझं रिझर्वेशन करा, तर त्यांनी माझं विदर्भाचं तिकीट न काढता सेवाग्रामचं तिकीट काढलं की ते इथे 7:30ला येते. मी म्हटलं विदर्भ लवकर येतो म्हणजे ठाण्याला, ते म्हणाले नाही 7:30 वाजता येऊन जातो. म्हटलं 7:30ला सेवाग्राम येते. मग नंतरच कळालं की नाशिकमध्ये उतरायचं आपल्याला. आणि खरंच म्हणजे ही गोष्ट आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे, मी म्हणजे आमचा जो गेल्या 15 दिवसापासून म्हणजे 10-11 तारखेपासून सुबुद्धे आमचा एक स्टडी घेत होते. 1 महिनाभरचा स्टडी होता आणि तो खरंच भंतेंनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही असं गहन आणि बौद्धिक लेवलच्या लोकांवरती जे काही त्यांच्यासाठी जे काही ग्रंथ लिहिला आहे सर्व बुद्धिझम, त्याचा अभ्यास होता. मी निश्चिंत होतो. म्हटलं आपले गुरु इथे येणार आहेत, त्यांच्यासोबत फक्त आपल्याला बाजूला बसायचंय आणि बाकीचं काय असेल ते गोष्ट करायची. म्हणजे कोण असतील? आनंद असतील. तर मी इथे आल्यानंतर जेव्हा फोन केला तर कुशल प्रभांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनीच मला प्रश्न केला की काय करू सांग. तर मला असं वाटतं की आम्ही म्हणजे महिने बाहेर असतो आणि परत आता इथून 4-5 दिवसासाठी घरी गेल्यानंतर पुन्हा आमच्या मीटिंग्स आणि परत पुन्हा परभणी म्हणजे नांदेड वारकवाडीला शिबिराला जाणार. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही म्हणजे ए टीमला तुम्ही सपोर्ट करा. म्हणजे ए टीम म्हणजे आमचा परिवार जो आहे तो ए टीम आहे आणि आम्ही बी टीम आहोत. कारण त्यांच्यामुळे आम्हाला मित्रांना मदत करता येते, त्यांना वेळ देता येतो. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने इथे काही असे पण मित्र असतील की आनंद जोशींचं नाव ऐकून पण आलेले आहेत. तर कृपया माफ कराल की ते काही कारणास्तव म्हणजे जेन्युइन कारण आहे आणि त्या कारणास्तव तो येऊ शकले नाहीत ते. तर माझ्या परीने माझ्या जीवनातला जो काही भाग आहे, माझा जो काही अनुभव आहे, त्या अनुषंगाने मी या ठिकाणी तो मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मांडण्याचा प्रयत्न करणार आहे याचा अर्थ मला असं वाटतं की आपण जे काही करणार आहोत त्या गोष्टींच्या बद्दल आपली उजळणी असेल. जसं काल काही गोष्टींसाठी आम्ही GFRची विनंती केलेले मित्र आहेत, तिन्ही चॅप्टर आम्ही एकत्र आले. तर ह्या अनुषंगाने आजचा हा विषय असेल. आपल्याला आपल्या स्वतःची ओळख करून घ्यायची, तर त्या निमित्ताने हा विषयाची सुरुवात असेल. तर मी सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत करायचे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. हा म्हणजे तुम्ही नाश्ता वगैरे करून आलेला आहात, त्यामुळे जेवणपर्यंत आपण बोलू शकतो. आपण जे काय आपण चर्चा करू शकतो. तर सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण जे काही जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा आपण जे काही कमिटमेंट केलेलं आहे
त्या अनुषंगाने ह्या गोष्टींकडे आपण वळणार आहोत. फक्त पहिला प्रश्न माझा असा असेल की आपण सर्व कोण आहोत इथे उपस्थित? सर्व मित्र आहेत ना? म्हणजे कुठले मित्र आहात? धम्ममित्र. हा, बोला ना. सर्वजण धम्ममित्र आहात नक्की? सर्वांची दीक्षा? तर विषय हाच असेल की आपण धम्ममित्र आहोत. निश्चित आपण धम्ममित्र आहोत का? आणि जर धम्ममित्र आहे तर नेमकं माझी धम्मासाठी मी त्या धम्माचा कसा मित्र आहे, ह्या सर्व गोष्टींचा आपण काही गोष्ट करणार आहोत. खरं तर मला असं वाटत होतं आनंदशी आमची चर्चा चाललेली, तर मी त्यांना बोललो मी तिथून सर्व त्या अभ्यासामध्ये जड होऊन आलेलो असेल. पण असं असतं की आपण जेव्हा प्रवासात असतो, आपल्या काय अनुभव असतात, आपल्या व्यक्तिगत काही कमिटमेंट असतात, त्या गोष्टींच्या अनुषंगाने आपण त्या गोष्टींचं सहज आपण बोलू शकतो. त्या अर्थाने तुमच्याशी मला हितगुज करावंसं वाटतंय की धम्ममित्र आपण आहोत, आपली धम्ममित्र दीक्षा झालेली आहे. तर यासाठी आपल्याला कोणी फोर्स केला आहे का? सर्वात पहिला प्रश्न हा आहे की आपल्याला कोणी फोर्स केलेला आहे की तुम्ही धम्ममित्र व्हा, धम्ममित्र दीक्षा द्या. असं काही झालेलं आहे का? जर नाही तर आपण निश्चितच त्रिरत्नासाठी आपण कमिटमेंट केलेलं आहे आणि त्यामध्ये बनतेचं सुंदर असं कोटेशन आहे, त्याने मी सुरुवात करणार आहे. पण ते म्हणतात बौद्ध बनणे म्हणजे बदलणे होय. बौद्ध बनणे म्हणजे माणसात आणि संपूर्ण समाजात बदल घडवून आणणे होय. बौद्ध बनणे म्हणजे प्रत्येक गोष्ट नव्या प्रकारे, वेगळ्या पद्धतीने आणि उत्तम रीतीने करणे होय. बौद्ध बनणे म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ह्या तत्वांचे स्वतः आचरण करणे होय. आपण बौद्ध आहोत एवढेच म्हणणे पुरेसे नाही. केवळ त्रिशरण आणि पंचशील म्हणणे सुद्धा पुरेसे नाही, तर प्रत्यक्षात तुम्ही बदलले पाहिजे. तुमचे मन बदलले पाहिजे. परत एकदा मी म्हणतोय, आपण बौद्ध आहोत एवढेच म्हणणे पुरेसे नाही. केवळ त्रिशरण पंचशील म्हणणे सुद्धा पुरेसे नाही, तर प्रत्यक्षात तुम्ही बदलले पाहिजे. तुमचे मन बदलले पाहिजे. तुमचे अंतकरण बदलले पाहिजे. तुमचे जीवन बदलले पाहिजे. तुमच्या सभोवतालच्या वातावरण बदलले पाहिजे. ही सर्व जबाबदारी भंतेंनी आपल्याला दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने भंतेंना आपण जेव्हा पाहिलेलं आहे, त्यांचे प्रवचन ऐकलेले, तर आपण ते प्रवचन कशा पद्धतीने ऐकलेले? आपण असंच कुठेतरी काही प्रवचन चाललेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण बसलेलो आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघाची पूजा चाललेली असेल त्या अनुषंगाने बसलेलो आहोत. एखाद्या मित्राच्या संपर्कात आलो, त्या अनुषंगाने तिथे संपर्कात आलेलो आहोत आणि ते सर्व आकर्षणाचं केंद्र कोण आहेत? मुख्य भंते आहेत. भंतेंच्या शिकवणीप्रमाणे वागणाऱ्या लोकांच्या अभिव्यक्तीमध्ये आपण जेव्हा आलेलो आहोत, त्या अनुषंगाने आपण त्या आकर्षणाच्या जवळ आलेलो आहोत आणि तेव्हा मनातल्या मनात असं म्हटलं की किती सुंदर हा माणूस अगोदर कसा होता, आता त्याच्या बोलण्यामध्ये फरक पडलेला आहे, त्याच्या वागण्यामध्ये फरक पडलेला आहे. हा कुठे जातो? जेव्हा एखाद्या माणसाच्या संपत्तीमध्ये खूप काही संपत्तीचं फ्लॅट, गाडी वगैरे यायला लागते, तेव्हा विचार करतो ना, अरे हा नुसता असाच माणूस होता, काहीतरी कंपनीत काम करणारा माणूस, याच्याकडे अचानक ही संपत्ती कशी येत आहे? शोधार्थ लागतो ना आपण. याला हा काही म्हणजे वेगळं पण मन होतं, हा काही 2 नंबरचा धंदा करतोय का काय करतोय? तसंच संघामध्ये येणाऱ्या माणसांबद्दल जो संघात नाही, तो संपर्कात आल्यानंतर त्याला मनात प्रश्न निर्माण होतो की केवढं सुंदर जगणं आहे. आर्थिक परिस्थिती नाही यांच्या घरामध्ये, पण यांच्या घरातलं वातावरण किती सुंदर आहे. बायको मुलांसोबत त्याचं वागणं कसं आहे, पत्नीचं नवऱ्यासोबत वागणं कसं आहे, हा परिणाम काय आहे? आणि मग त्या अर्थाने हळूहळू आपण काय करतो? त्या माणसाचा पिछा करतो. पिछा करण्यापेक्षा आपण त्याच्या संपर्कात जातो. त्याच्या संपर्कात गेल्यानंतर तो कुठे जातोय हे माहीत पडतं. हळूवार आपण त्या वर्गाला जाऊन बसतो. सुंदर अशी जी काही पूजा असते, पूजा ऐकतो.
सुंदर अशा ज्या काही प्रवचनाचे जो व्यक्ती बोलत आहे त्याचे अनुभव ऐकतो आणि आपल्याला असं वाटतं, अरे हा माणूस हा कौटुंबिक जीवन जगून जर एवढं सुंदर जीवन जगू शकतो तर मी का नाही, हा प्रश्न निर्माण होतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं की मीही या पद्धतीने चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. आणि मग तो जो सहाय्यक पण नसतो तो सहाय्यक होतो. सहाय्यक याचा अर्थ काय होतं? वर्गाला यायला लागतो. आणि मग तो धम्माचा सहाय्यक होतो, म्हणजे धम्माला सहाय्य करायला लागतो. मग वर्गाला येणं, काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांना सहज म्हणजे स्वतःचं वेळेचं दान करणं, काही आपल्या क्षमतेनुसार आर्थिक दान करणं, ह्या सर्व गोष्टींचा तो करायला लागतो. म्हणजे धम्माला तो काय होतो? सहाय्यक होतो. मग त्याला असं वाटतं एक दिवशी की इथे एक मित्रवर्ग किंवा मित्रांचा अभ्यास चाललेला आहे, पण त्याला येता येत नाही. त्याला असं वाटतं की यांना ठेवलंय मला का नाही. आणि मग त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मला त्या वर्गाला जायला पाहिजे, नेमकं काय शिकवतात. आणि मग ज्यांच्या संपर्कात गेलेला आहे त्या संपर्कातल्या व्यक्तीला विचारलं जातं की हे मी तिथे का जाऊ शकत नाही. आणि मग सांगितलं जातं की तुम्ही विनंती करा, मित्र बनण्याची विनंती करा. कोणाचे मित्र बनण्याची? धम्माचा मित्र बनणं आहे. आणि मग तुमची दीक्षा होते. इथे मला वाटतं मला 2 दीक्षा आठवतात. म्हणजे एक दीक्षेला मी होतो इथे, ती म्हणजे 26 जानेवारी आणि फार मोठी आंबेडकर नगरमध्ये झालेली. काही लोक आहेत माझ्या डोळ्यासमोर, त्यांच्या जीवनामध्ये त्या दिवशी फार मोठ्या घटना घडलेल्या, तरी सुद्धा ते सर्व टाळून त्या दीक्षेला आलेलं. ही जी ताकद आहे ना, त्या मित्र बनण्याच्या याला आकर्षण केलेलं. हे सर्व आकर्षण कुणाचं आहे? भक्तीचं. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला खरंच आई वडिलांनी जन्म दिल्यानंतर बाबासाहेबांनी वैचारिक पद्धतीने आपल्याला जन्म दिलेला आहे. पण ते कसं जगावं, जर जगण्याचा खऱ्या अर्थाने मार्ग सांगितला असेल, कोणी सांगितलेला आहे? कोणी सांगितलेलं आहे? भंतेंनी. भंतेंनी जर संघाची निर्मिती केली नसती, आपण पण असंच केलं असतं, है ना? ते म्हणजे तो शब्द मला आवडत नाही. किधर भी चलो म्हणतात ते योग्य नाही ते. तर ही गोष्ट आपल्याला प्रॉपर त्या मार्गावर आपण आरूढ झालो आणि ती गोष्ट आपल्याला बघा. धम्ममित्र होताना मी धम्ममित्रेची दीक्षा आजही जशीच्या तशी आठवू शकतो. माझ्या बाजूला कोण बसलेलं, माझ्या समोर कोण बसलेलं, मला कोणाच्या हस्ते दीक्षा दिली गेली, मी आणि माझ्यासोबत कोणी आम्ही अर्पण केलेलं, ह्या सर्व गोष्टी इत्थंभूत आजही मी आठवू शकतो. का? कारण माझ्या जीवनातला म्हणजे त्यावेळेला धम्ममित्र दीक्षा होणं म्हणजे धम्मचारी होण्यापेक्षाही मोठं वाटत होतं. 350-400 लोक होते आणि तो जसाच्या तसा. तर हा प्रश्न असेल आपल्या चर्चेमध्ये की मला माझ्या मित्र दीक्षा आठवते का? कोण होतं माझ्या बाजूला? कोणी मला मित्र दीक्षा दिलेली आहे? कोणी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत? त्यावेळेला माझं मन कसं होतं? मी काय सोडलं आणि मी मित्र झालेलो आहे. तर ही गोष्ट आहे की ह्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे की मी स्वतः इथे मी हा शब्द वारंवार येईल. कारण असं म्हटलं जातं मी हा सोडला पाहिजे. पण आपल्याला बदल करायचा असेल त्या मीला आयला पाहणं फार गरजेचं आहे. मीला पाहणं फार गरजेचं आहे. म्हणून ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. इथे मी म्हणून पहिला प्रश्न केला की सर्व मित्र आहात आणि त्या मित्रांच्या धम्ममित्र आहात, त्या अनुषंगाने ही गोष्ट आहे. तर ही गोष्ट जेव्हा आपल्याला कळते आणि आपण धम्ममित्र होतो, मग आपलं धम्ममित्र होणं हे आपल्यासाठी तो काय होतं? पहिला दरवाजा उघडा होतो. आणि त्या दरवाजातून आपण जेव्हा जातो, मग त्या धम्माच्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग एक एक गोष्ट आठवत जातो. आपल्याला शिकायला मिळतं सुंदर अशा धम्ममित्रांच्या वर्गातून. आपल्याला जे माहीत नव्हतं, आपल्या समोर होतं. मी जैविमल आहे, मी बौद्ध आहे, हे सर्व माहीत होतं. पण नेमकं काय हे माहीत नव्हतं. ते कळायला लागतं. एक उदाहरण म्हणून सांगतो. माझ्या घरामध्ये काही कार्यकर्ते आले आणि वर्गणी मागायला आलेले आणि नेमकं मी नव्हतो, माझी मुलगी होती. मग ते आल्यानंतर त्यांनी विचारलं की नागेश कुठे गेलेले वगैरे विचारलं आणि बसले होते. मुलीने पाणी दिलं, चहा विचारली, त्यांनी चहा घेतली नाही. पण त्यांनी एक गोष्ट हेरली माझ्या घरामध्ये. माझ्या पूजास्थानामध्ये जसं वशित कुमारांनी सांगितलं की मी गुरुपद्म संभव यांचा भक्त आहे. भक्त म्हणण्यापेक्षा
त्या गुरुपद्मसंभवांचं जीवन जे चरित्र आहे त्यांनी जे केलेलं आहे म्हणजे सुबुद्धी असं म्हणतात, बाबासाहेबांनी ज्या अर्थाने आपल्याला भारतामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला वर काढलेलं आहे तसं लेह लडाख वगैरे तिब्बतमध्ये गुरुपद्मसंभवांनी त्या पद्धतीने हे केलंय आणि त्यांची जीवन जगण्याची जी पद्धत आहे, त्यांची ज्या काही साधना आहेत, त्याला मला लहानपणापासून त्याच्याकडे ओढ होती. तर ती गुरुपद्मसंभवांची जी मूर्ती आहे, जे रूप आहे माझ्या पूजास्थानामध्ये त्या लोकांनी पाहिलं आणि ते एकमेकांना खुणावत होते. नागदेवच्या घरामध्ये काय आहे? शंकराची मूर्ती आहे. तेव्हा काही बोलले नाही आणि एका कार्यक्रमामध्ये असंच होतं आणि सहज मी भेटलो त्यांना आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही धम्माबद्दल प्रवचन देतात, बोलतात बऱ्याच गोष्टी, पण तुमच्या घरामध्ये शंकराची काय मूर्ती पाहिली. तर मला आनंद झाला की तुम्ही माझ्या घरात आला आणि काहीतरी पाहिलं आणि काहीतरी प्रश्न निर्माण झाला. प्रश्न निर्माण होणं हा फार महत्वाचा असतो. म्हणून आपण धम्ममित्र आहोत. प्रत्येक गोष्टीला आपल्याला प्रश्न विचारता आला पाहिजे स्वतःला लावून आणि जर शंका असेल त्याबद्दल. मग मी त्यांना जेव्हा प्रश्न केला की बोधिसत्व माहिती आहेत का? ते म्हणाले आम्हाला बोधिसत्व फक्त एक माहिती आहे, ते म्हणजे नाव घेण्यापुरता. म्हणजे बरेच लावतात ना क्रांतीसूर्य, विश्वरत्न वगैरे, तसं बाबासाहेबांना बोधिसत्व म्हटलं जातं, पण का म्हटलं जातं हे पण माहित नाही. तेवढे बोधिसत्व माहिती आहेत. सांगण्याचं तात्पर्य काय? संघामध्ये आल्यानंतर आपल्याला बोधिसत्व काय आहेत हे माहीत पडायला लागलं. का? आपण मित्र झालेलो. तो सिलेबस यायला लागला. जसं जसं पुढे पुढे जाल तर तुम्हाला 16 बोधिसत्वांबद्दल जे काय आहे त्यांची माहिती येईल आणि मग तुम्हाला माहिती म्हणजे खरं तर आपलं दैव म्हणत नाही आपण, सुदैव आणि दुर्दैव असं म्हणत नाही, पण बाबासाहेब असते तर ह्या सर्व बोधिसत्वांची ओळख झाली असते. अवलोकितेश्वर हे जे बोधिसत्व आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या संघाचं प्रतीक आहे. बाबासाहेबांना त्यांचा मंत्र खूप आवडायचा. जेव्हा ते म्हणायचे काही असलं तर ते काय म्हणायचं, जसं विशेषतः वसित कुमारांशी कोणीही बोललं तर काय म्हणतात? ओम म्हणे पद्मे ओम. हा काय अवलोकितेश्वर जे आहेत हा करुणेचं प्रतीक आहे, प्रज्ञेचं प्रतीक आहे, ते विशेषतः करुणेचं प्रतीक आहे. तर ते बोधिसत्व त्या अनुषंगाने आपल्याकडे ह्या बोधिसत्वांची काय माहिती येते. तर म्हणून धम्ममित्र झालो आपल्याला हे आता दार उघडं झालेलं आहे. हा प्रवास आपला सुरू झालेला आहे. म्हणून या गोष्टींच्या अनुषंगाने आपल्याला खरंच मी धम्ममित्र आहे ही गोष्ट वारंवार आपल्याला स्वतःला विचारता आली पाहिजे. त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जेव्हा आपण काही प्रश्न असतील मध्ये मध्ये आणि त्या प्रश्नांची आपल्या गटचर्चेमध्ये आपण काय करू शकतो, त्या प्रश्नांची चर्चा करू शकता. तो पण इतरांचं काही न सांगता आपलं व्यक्तिगत काय आहे त्या अनुषंगाने आपण बोलू शकतो. तर आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण धम्ममित्र आहोत, धम्ममित्राची दीक्षा झालेली आहे. तर याच्यामध्ये मी माझ्या परीने जी काही त्याचं असं विश्लेषण केलेलं आहे किंवा मला असं वाटतं की त्याच्या धम्ममित्रामध्ये काय असं दडलेलं आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहिला शब्द आहे ध. धम्ममित्रामधला पहिला शब्द आहे ध. तर ध म्हणजे नेमकं काय आहे? तर जर आपण खरंच धम्ममित्र आहोत तर त्या गोष्टींना आपल्याला चिंतन करायचं आहे. तर ध मध्ये बऱ्याच गोष्टी येतात, म्हणजे धरून ठेवणारा. काय धरून ठेवणारा? आता काय धरून ठेवतो हा प्रश्न आहे. तो असा बोलला, तो तसा बोलला, तो माझ्याबद्दल असं, हे धरून ठेवलंय की बाबासाहेबांनी किंवा भंतेंनी हे सांगितलेलं आहे, हे शिलाचं पालन करायचं, ह्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये महत्वाच्या आहेत, हे धरलेलं आहे. नेमकं काय धरलेलं आहे ही फार महत्वाची गोष्ट असते. त्यानंतर त्याच्यामध्ये परत धचा एक अर्थ येतोय की धम्ममित्रमध्ये धमक आहे का? धमक म्हणजे काय? धमक आपण म्हणतो ना, यस माझ्यामध्ये धमक आहे, ताकद आहे, ती जबाबदारी मी घेऊ शकतो. मग आपण आपल्या आचरणाची जबाबदारी घेऊ शकतो का? जी काय आहे मी कमिटमेंट केलेली आहे. तुम्ही 4 प्रतिज्ञा घेतल्या आहेत मित्र होताना, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, तर तुम्ही आठवायच्यात आणि तुमच्या गटामध्ये तुम्ही सांगायच्यात की कुठल्या 4, म्हणजे 4 अटी होत्या धम्ममित्रांच्या, कदाचित त्या फार महत्वाच्या आहेत. 4ही अटी मी इथे सांगणार नाही, त्या तुम्ही आठवायच्या आहेत. आणि 3
3 डिक्लेरेशन म्हणजे 3 घोषणा पण होतात. त्या घोषणा तुम्ही ठीक आहे जाहीरपणे दिल्या नसेल, मनात तरी दिल्यात किंवा विचारताना पण त्या 3 घोषणा तुम्ही, तर त्याही 3 घोषणांचं तुम्ही तुमच्या चर्चेमध्ये, तर त्याच्यामध्ये परत धचा एक महत्वपूर्ण असा अर्थ आहे की धसका घेतो का आपण. धसका घेणं, धसका घेणं म्हणजे काय, माझ्या हातून मी धम्ममित्र आहे बरोबर, तर माझ्या हातून कुठली वाईट गोष्ट घडणार नाही, ही गोष्ट फार महत्वाची आहे. कारण आज धम्ममित्र झाला आहात तुम्ही, आता तुम्ही नाही आहात, तुम्ही काय आहेत, संघामध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे ना. तर तुमच्याकडून अकुशल कर्म घडत असेल तर लोक काय म्हणतील, तुमच्याबद्दल नाही बोलणार, ते काय म्हणतील, बघा हे संघातले धम्ममित्र. त्यामुळे आपल्याला तो आपण धसका घेतोय का की खरंच माझ्या जीवनाकडून कुठलीच अकुशल गोष्ट घडणार नाही, जेणेकरून माझ्या संघाला, माझ्या आचरणाला, माझ्या ह्या परिवाराला कुठल्याही प्रकारचे डागाळणं होणार नाही. तर ही गोष्ट आहे. तर ह्या गोष्टींचा त्यामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर परत एक गोष्ट येते त्याच्यामध्ये, ती फार महत्वाची आहे की म्हणजे धमनी आहे. धमनी काय काम करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते आपल्या शरीरात. जर धमनीने काम बंद केलं काय होईल, धमनी आपल्या बंद झाल्या काय होईल, धमनी हा नसा, अच्छा नसा, ओके. तर त्या जर बंद झाल्या काय होईल, मृत्यू. असा हात धरतो ना माणूस आणि काहीतरी होतं ना, ते हार्ट अटॅक ब्लॉकेज वगैरे झालं की, तर ही धमनी आहे धमप्रवाहाची. ही धमनी जर बंद झाली काय होणार, या धमप्रवाहामध्ये तुम्ही उडी घेतलेली आहे ना, तुम्हाला कोणी आणलेलं नाही, तुम्ही उडी घेतलेली आहे. आणि तुम्ही उडी घेतल्यामुळे तुम्ही जर पोहणं बंद केलं तर ती जी नदी आहे ती काय म्हणेल, अरे मृत झालेलं प्रेत आहे, आणि ते तिचं काम करते. नदी आहे ना कधी कचरा ठेवत नाही तिच्यामध्ये, सहज बाहेर काढून टाकते. कधी कधी काही लोकांना असं वाटतं, म्हणजे सॉरी याच्यामध्ये मी काही कोणावर टीका करत नाही, त्यांना असं वाटतं बस मी संघाला सोडून देतो. कोणी संघाला सोडू शकत नाही आणि कोणी संघाला धरू शकत. तुम्ही स्वतःहून येतात आणि तुम्ही स्वतःहूनच बाहेर जातात. कारण जेव्हा आपण आपलं कार्य करणं बंद करतो तेव्हा आपण सहज ऑटोमॅटिक संघापासून लांब जातो. आपण मग धम्ममित्र राहत नाही, तिथे काय होतं तर तुम्ही समजू शकता. तर ती महत्वाची गोष्ट, जे रक्ताभिसरणचं काम करते धमनी, त्या अर्थाने माझ्यामधला माझ्या धम्मातलं जे रक्ताभिसरण ते चालू आहे का, याच्यावर पण आपल्याला चिंतन करण्याचा महत्वाचा भाग आहे. आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही याच्यामध्ये हे करू शकतात. पुन्हा एकदा धचा अर्थ तो येऊ शकतो की धरणी म्हणून त्याला पाहू शकतो, की धरणी जशी तिचा विस्तार आहे, कुठल्याही प्रकारचा तिच्यावर कुठल्याही प्रकारचा, म्हणजे असं म्हटलं जातं आपल्या धर्मग्रंथामध्ये पण आलेलं आहे ते, की तिला खड्डा केला तिच्यावर तरी ती रागावते का, नाही रागावत. आपल्या जीवनामध्ये पण आपण धम्ममित्र झालेलो आहोत, तर माझा स्वभाव असा होत चाललाय का, माझ्या स्वभाव म्हणजे माझ्यामध्ये मैत्रीचा असा विकास होत चाललेला आहे का, त्या अर्थाने आपल्याला बघायचं आहे की माझी मैत्री या धरणीसारखी विस्तारित होत चालली आहे का, फक्त माझ्या चॅप्टर पुरता मर्यादित आहे का, मग माझ्या फक्त मी केंद्रापुरता मर्यादित आहे. तर ह्या गोष्टींचा पण आपल्याला त्या ठिकाणी चिंतन करायचं आहे. त्यानंतरचा पुढचा जो शब्द येतो, काय येतोय पुढचा शब्द, म, डबल म आहे, तर तो भक्कम असा म आहे आणि तो आहे मार्ग. तर कोणता मार्ग मी अवलंबलेला आहे, म्हणजे कुठला मार्ग स्वीकारलेला आहे ते तर तुम्हाला माहित आहे, धम्माचा मार्ग स्वीकारलेला आहे. पण ह्या धम्माच्या मार्गावर मी हा मार्ग स्वीकारलेला आहे, ह्या मार्गावर मी कुठपर्यंत आलेलो आहोत, माझा प्रवास कसा चाललेला आहे, माझी वाटचाल कशी आहे, आपण किती दूर गेलो, किती अंतर पार पाडलं हे तेवढंच महत्वाचं आहे, पण आपण कशा पद्धतीने गेलो, त्याचा अनुभव काय आहे, आपल्याला हा पाहणं फार गरजेचं आहे. ते आपण पाहतो का, तर आपल्याला ती एक संधी आहे आपल्या याच्यामध्ये आपण बोलू शकतो. हा जो हे जे मुद्दे आहेत ना, हे तुम्ही तुमच्या चॅप्टर मध्ये पण लागू करू शकतात.
की माझा आतापर्यंतचा वाटचाल म्हणजे काल तो एक महत्वाचा मुद्दा पण होता की आपल्या जीवनामध्ये आपला जीवन प्रवास कसा चाललेला आहे मित्र झाल्यानंतरचा. तर ती एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर त्यानंतर सर्वात महत्वाचा परत तो शब्द येतोय, मी येतोय. हा? ध्वज पण येतो ना. हा? ध्वज पण हा, ध्वमध्ये ध्वज पण येतोय. हा, म्हणजे धम्माचा ध्वज आपण फळकू शकतो का? है ना? म्हणजे ध्वज फार महत्वाचा आहे ना आपल्या जीवनामध्ये. म्हणजे भारताचा ध्वज आहे, आपल्या संघाचा ध्वज आहे, आपल्या धम्माचा ध्वज आहे. तर त्या ध्वजाची पण आपण काळजी घेतली पाहिजे. तर मला नाव मिळालं, मी ती काळजी घेत आहे माझ्या परीने जेवढी क्षमता आहे त्यानुसार. तर त्यानंतर मी जो शब्द येतोय, तर हा मी शब्द जो आहे याच्यामध्ये खरंच खूप काही दडलेलं आहे. मी म्हणजे खरंच मी कोण आहे, ह्या गोष्टींची जर आपण चांगल्या प्रकारे जर चिंतन केलं की मी धम्ममित्र आहे आणि मी कसं जगलं पाहिजे, ही गोष्ट फार महत्वाची येऊन जाते. पण जेव्हा मी हे केलं, मी ते केलं, हे मी केलेलं आहे, हा जो मी तेव्हा येतो, तेव्हा जो खऱ्या अर्थाने मीचा विकास झाला पाहिजे तो होत नाही. हा मी त्याला काय करतो, दाबून टाकतो. तर याच्यामध्ये ती गोष्ट आहे की मी जर धम्ममित्र आहे तर मी नेमका कुठे आहे. आता जो प्रवास सुरू केलाय, काही लोकांना आता मला वाटतं 26 जानेवारीला झालेली दीक्षा आहे आणि नुकतीच नोव्हेंबरमध्ये एक दीक्षा झालेली आहे दिवाळीच्या वेळेला. तर बराच कालावधी झालेला आहे. तर नेमका मी कुठे आहे? आपण कोणालाही फोन करतो ना, पहिला प्रश्न काय विचारतो, कुठे आहे? आपल्याला स्वतःला फोन लावा आणि विचारा मी कुठे आहे, ह्या प्रवासामध्ये मी नेमकं कुठे आहे. हा, मग ते विचारतात मी कुठे आहे. आता मस्करी म्हणून सांगतोय, जोक म्हणून सांगतोय. हा, माझी मिसेस किंवा माझी मुलगी मला विचारते, पप्पा कुठे आहात? तर मी म्हणतो रोडवरती आहे. मग रोड कुठला आहे? मग तिला सांगावं लागतं ह्या म्हणजे जिथे असेल मी की वाशीचा हा रोड आहे. हा नेमकं मग लोकेशन काय आहे? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय याच्यामध्ये, नेमकं धम्ममित्र म्हणून मी कुठे आहे, माझं ध्यान कसं चाललेलं आहे, माझा धम्म अभ्यास कसा चाललाय, माझा संपर्क कसा चाललेला आहे, याच्यामध्ये मी कुठे आहे आपल्याला स्वतःला फोन लावायचा येतो. तर ही त्याच्यामधली गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी येते त्याच्यामध्ये, शेवटचं जे येतंय, तर काय येतंय त्याच्यामध्ये, त्र येतं. आता त्र वरून काय विचार करू शकता बरं तुम्ही? त्र त्रयस्थ, त्रिरत्न, गुड. पण धम्ममित्र त्याच्यातला त्र आहे तो. त्रुटी. तर याच्यामध्ये प्रत्येकाकडून जेव्हा म्हणजे जेव्हा सीलकुमार, जिनकुमार, वशित कुमार जेव्हा पण वर्ग असतात आणि मग काही लोक येत नाही आणि मग ते काय सांगतात, कारण सांगतात की अशा अशा गोष्टी होत्या आणि ह्या गोष्टींमध्ये थोडा मी ह्या गोष्टींमध्ये त्रस्त होतो. त्रस्तता, माझ्या जीवनामध्ये मी कुठे त्रस्त आहे. माणसाने ना व्यस्त असावं. आता आम्ही पूर्णपणे व्यस्त असतो, पण त्रस्त जर झालं तर मग तो मार्ग जो आहे तो आपल्याला त्रासदायक ठरतो. तर खरंच मी धम्ममित्र आहे, तर मी त्रस्त कुठल्या गोष्टीने मी त्रस्त आहे माझ्या जीवनामध्ये. घरामुळे त्रस्त आहे, ऑफिसमुळे त्रस्त आहे, माझ्या आर्थिक अडचणींमुळे त्रस्त आहे, माझ्या कौटुंबिक काही गोष्टींमुळे त्रस्त आहे. हा, म्हणजे कौटुंबिक मध्ये बायको येते, नवरा पण येतोय, मुलं पण येतात, है ना. या सर्व गोष्टींमुळे मी त्रस्त आहे का? तर ही त्रस्तता आपल्याला थांबवण्याचं काम करते. बाधा आहे, अडचण आहे, अडथळा आहे. तर त्या अर्थाने त्रस्त जो शब्द आहे त्या त्रस्तेला आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि जर खरंच आपण ह्या गोष्टींना खूप चांगल्या पद्धतीने जर पाहायला लागलो तर ह्या त्रस्ततेमधून खूप चांगल्या प्रकारे आपण संधी घेऊ शकतो. आपल्याला जर ओळखता आलं, म्हणजे काल खरंच आम्ही 3 चॅप्टरचं जेव्हा चॅप्टरशी बोलत होतो आणि त्याच्यामध्ये विशेषतः चिडी गार्डनच्या बद्दल मला सांगायला काय हरकत नाही. त्यांना चॅप्टरला यायला उशीर व्हायचा, म्हणजे त्यांना जायला उशीर व्हायचा आणि त्याच्यामध्ये ते त्रस्त होते, जायचं का नाही जायचं चॅप्टरला, आणि त्यामुळे ते त्रस्त होते. पण त्या त्रस्ततेमध्ये त्यांनी खूप चांगला उपाय शोधला की नाही, आपण बसने जाऊ शकतो,
आणि त्यांचा मार्ग कसा झाला, सुखकर झाला. मग आपल्या पण त्रस्ततेमुळे आपण काय होतो, थांबतो. आपण काय करतो, त्रस्ततेमध्ये व्यस्त होऊन जातो, त्याच गोष्टींचं चर्चा करतो. आपल्या भारतीय लोकांमध्ये ही गोष्ट फार म्हणजे अशी बिंबवली गेलेली आहे. प्रॉब्लेम आला रे आला की आपण प्रॉब्लेमवर काय करतो, डिस्कशन करतो, आहे ना. काही अडचण आली, समस्या आल्या, त्यांच्यावर आपण जास्त काय करतोय, आपण चर्चा करतो. पण कसं आहे, हा प्रॉब्लेम आहे ना, पण त्याच्या मागे त्याला असं फिरवत नाही, त्यालाच पाहत राहतो. तर त्याला जेव्हा फिरवतो ना आपण, तर काय येतं समोर, सोल्युशन. त्याचं सोल्युशन येतं. ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि धम्ममित्र म्हणून ही गोष्ट आपल्याला करता येते का. आपण त्रस्त होऊन अस्थिर होतो का. जेव्हा अस्थिर होतो तेव्हा ह्या धम्ममित्रामधल्या ज्या काही गोष्टी आहेत या काय होतात, तिथे थांबल्या जातात. आणि मग परत पुन्हा प्रश्न निर्माण होतो की मी खरंच धम्ममित्र आहे का. या साऱ्या गोष्टींचा जो काही सार आहे या गोष्टींमध्ये दडलेला आहे. तर धम्ममित्र आपण शब्द वापरत होतो की धम्ममित्र, मी धम्ममित्र, 2-4च लोक बोलतायत, म्हणजे बाकीचे बोलणार नाही, ते धम्मचर्य. मी धम्ममित्र म्हणजे मी पण नाही बोलत आहे, कारण मी पण धम्मचर्य. तर तुम्ही सारे धम्ममित्र आहात, आम्ही पण सर्वजण धम्ममित्र आहेत, धम्माचे मित्र. त्या अर्थाने आपण ह्या धम्माचा मित्र आहोत. तर खरंच जर मी धम्ममित्र आहे त्या अनुषंगाने जर पाहिलं तर मग याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी ह्या येतात. तर धम्ममित्र म्हणून माझं ध्यान कसं चाललेलं आहे, धम्ममित्र म्हणून माझं सातत्य कसं आहे. मग ते जनरल वर्ग असो, तुमचा जो काही स्टडी वर्ग असो, मित्र वर्ग असो, हा, तुमचे शिबिर असो, या शिबिरांना माझं जाणं कसं आहे, मी कसं नियोजन करतो. आता नियोजनाचा जर भाग पाहिला तर बाकीच्या सर्वच गोष्टी आपल्या नियोजनामध्ये येतात, है ना. महिन्याला आपलं नियोजन, घराचं नियोजन असतं, त्याच्यामध्ये आपण पाहतो ना, म्हणजे बिलांचं नियोजन असतं, है ना, राशनचं नियोजन असतं, मोबाईलचं नियोजन असतं, सर्वच पाहतो. पण आपलं स्वतःचं नियोजन काय. आम्हाला सुबुद्धींनी जेव्हा विचारलं की तुमचं शेड्यूल काय आहे, तर आम्ही शिबिरांचं शेड्यूल सांगितलेलं. हे शेड्यूल यानुसार इथे शिबिर, तिथे शिबिर. मग त्यांनी आम्हाला विचारलं तुमचं व्यक्तिगत नियोजन काय आहे, म्हणजे स्वतःसाठी नियोजन काय आहे. तुम्ही एकांतवासासाठी तुम्ही नियोजन केलेलं आहे का. तुमच्या परिवारासाठी तुम्ही नियोजन केलेलं आहे का. म्हणजे नियोजन म्हटलं कुठलं ते नियोजन नाही, हा, परिवारासाठी वेळ देण्याचं नियोजन केलेलं आहे का. या सर्व गोष्टींचं जेव्हा आपण संतुलन साधतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण ह्या गोष्टींना, धम्माला आवडीने आपण त्या धम्माच्या सोबत जाण्याचा प्रयत्न करतो. तर यासाठी आपलं नियोजन फार महत्वाचं आहे आणि त्यामध्ये काही जबाबदारीची पण भाग येते. तर जबाबदारी कोणाची घ्यायची हा एक भाग आहे. जबाबदारी कोणाची घ्यायची याच्यामध्ये, जबाबदारी ही इतरांची घेण्याच्या अगोदर आपली स्वतःची जबाबदारी घेणं महत्वाचं आहे, है ना. कारण जर आपण स्वतःची जबाबदारी आचरणाच्या माध्यमातून नाही घेतली तर आपण फक्त काय होऊ, इतरांच्या जबाबदारीमध्ये म्हणजे इतरांची जबाबदारी घ्यायला आपण तत्पर असतो. ऑर्गनायझेशन म्हणजे शिबिरांचं किंवा एखाद्या कार्यक्रमांचं आपण ती जबाबदारी घेतो, पण त्या जबाबदारीमध्ये माझं व्यक्तिगत काय मला लाभ मिळणार आहे. नाहीतर खिरीसारखं आपलं होईल. खिरीमध्ये असणारा जो काय म्हणतात त्याला, पळी असते, त्याच सारखं होईल. ती बिचारी पळी त्याच्यातच असते, बनेपर्यंत, वाढेपर्यंत ती पळी तिथे असते, पण तिला चव चाखता येत नाही. माझं तसं आहे. तर माझ्या जीवनामध्ये मी ह्या धम्मामध्ये जर आहे तर ह्या धम्माच्या सागरामध्ये मी खरंच काय काय चव चाखतो आहे, ही गोष्ट मला घेता येते आहे का. ती चव चाकली आहे त्याचं माझ्या स्वतःच्या जीवनाला मी कसं लावून पाहतोय. तर याच्यामध्ये ही एक महत्वाची गोष्ट येते. जेव्हापासून मी धम्ममित्र दीक्षा घेतलेली आहे, जे काही मी ऐकलेलं आहे ते ऐकलेलं खरंच मला समजलेलं आहे का. समजणं कधी होतं, समज वाढणं म्हणतो ना, ते कधी होतं, ते कधी होतं जेव्हा ती गोष्ट ऐकली ना. आता समजा कोणी ते प्रवचनकार जे प्रवचन देऊन गेले, आपण त्यांना बाहेर भेटतो, खरंच सुंदर प्रवचन झालं तुमचं, मला खूप आवडलं.
मग त्याच्यातला नेमकं कुठलं काय आवडलं तुम्हाला, आहे ना? ती जी गोष्ट आहे ना, आवडलेली गोष्ट मला इथे लागते ती. म्हणजे आवडणारं इथे लागते ना, जेव्हा लग्नामध्ये बुफेटमध्ये बुफे जेवणामध्ये बरेचसे पदार्थ असतात आणि ज्यांचं जेवण झालेलं नसतं आपण सहज त्याला जाऊन सांगतो ना, म्हणजे आपला मित्र असेल कोणी काय असेल, ते खा बरं, खूप सुंदर आहे, खूप टेस्टी आहे, ते खाऊ नको जरा आहे. हे कधी बोलतो आपण? चव चाकतो ना. मग ही चव धम्ममित्र झाल्यापासून अशा कुठल्या तत्वाची चव मला लागलेली आहे की माझ्या जीवनामध्ये मी ते सुरुवात केली आहे जगण्याला. हा फार महत्वाचा भाग आहे. ही गोष्ट जर तुम्हाला हा धागा जर सापडला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ह्या मार्गावर, या धम्म मार्गावर इतके सहजपणे चालाल. तुम्हाला आजूबाजूला समस्या, आपण जोपर्यंत जिवंत आहोत, जोपर्यंत आपण आपला श्वास चाललेला आहे, तोपर्यंत आपल्यासोबत समस्या सोबत राहतील. पण ह्या सोबत समस्या आपल्याला त्रास देणार नाही. का? कारण आपल्याला त्याचं मागचं कारण कळायला लागेल. त्याचं सोल्युशन आपल्याला माहित पडेल की याच्यावर काय आपल्याला निरोध करता येईल, ही गोष्ट पाहता येईल. म्हणून ह्या गोष्टींचा फार महत्वाचा भाग आहे की मला असं कुठलं तत्व मला कळालेलं आहे धम्ममित्र झाल्यापासून 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जे काही झाले असेल, त्याच्यामध्ये असा कुठला धागा पकडलेला आहे मी धम्माचा की तो माझ्या जीवनाला खरंच पुढे पुढे नेण्यासाठी महत्वाचा आहे. तर ह्या अनुषंगाने आपल्या धम्ममित्र म्हणून आपण ह्या गोष्टींना खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकतो. जेव्हा मी धम्ममित्र म्हणून, जेव्हा आपण स्वतःला इतरांना सांगतो की मी जिथे जातो, आपण समजा एखाद्या कार्यक्रमात सहज बोलतो मी धम्ममित्र आहे, त्याला माहित नाही. आता इतर मंडळाला त्यांना माहित नाही धम्ममित्र काय, धम्मचारी काय. ते कधी कधी कार्यक्रमामध्ये गेलं तर बोधाचार्य आता आपल्या समोर 2 शब्द बोलतील असं पण बोलतात. ठीक आहे, जे काय आहे. पण आपण जेव्हा आपण म्हणतो आपल्या संघामध्ये, जेव्हा आपण एकत्रपणे येतो तेव्हा बोलतो ना, मी धम्ममित्र आहे, ह्या केंद्राचा मी धम्ममित्र आहे. मग धम्ममित्र आहे या अनुषंगाने आपल्याला आपल्या महत्वाची जी गोष्ट आहे, जो सर्वात गाभा आहे आपल्या संघाचा, जो पाया आहे आपल्या संघाचा, तो म्हणजे शरणगमन. आणि या शरणगमनाच्या अनुषंगाने आपल्याला पाहता आलं पाहिजे की शरणगमनामध्ये पण ज्या स्तर आहेत त्यांचे, त्या स्तरामध्ये मी कुठे आहे. मला वाटतं काही लोकांचं इथे शरणगमनाच्या विषयी अभ्यास पण चालू आहे आणि त्यांनी पुढे येणाऱ्या शरणगमन ह्या विषयाला त्यांनी त्या शिबिराचं बुकिंग पण केलेलं आहे. तर जे शरणगमनाचे असे जे स्तर आहेत, तर त्या स्तरांबद्दल मी जास्त सखोल न जाता जे महत्वाचं आहे ते त्या गोष्टींना आपल्याला पाहता आलं पाहिजे की नेमका मी धम्ममित्र म्हणून ह्या कुठल्या स्तरामध्ये येतो आहे. म्हणजे 2 सोडले पण सुरुवातीचे 3 जे आहेत त्याच्यामध्ये कुठे बसतो, तर ते आपण पाहू शकतो. तर त्या 3 म्हणजे सुरुवातीचे जे 2 आहेत, सांस्कृतिक शरणगमन. सांस्कृतिक शरणगमन म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? म्हणजे काही लोक अभ्यास करत आहेत. सांस्कृतिक म्हणजे नेमकं काय, हा शब्द माहित आहे का? ज्याला आपण कल्चर म्हणू शकतो. काय आहे ते? कोण सांगू शकतं का? समाजाला समाजाला धरून चालणारा. अजून हा, सण उत्सव, सण आला की आपण साजरं करतोय. त्याच्यामध्ये सांस्कृतिक लेवलवर आपलं जे चाललेलं आहे, आपण जेव्हा जेव्हा जातो त्या गोष्टींना त्या अर्थाने आपण, म्हणजे एक सर्वसामान्य तो एक अभ्यासाचा भाग पाहिला तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येत आहेत. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे, म्हणजे दुसरं शरणगमनाचा भाग येतोय ते तात्कालिक शरणगमन. मग ते कसं आहे? तात्कालिक मध्ये काय येतं? नेहमी बोलतो आपण, म्हणजे इतर कुठे गेलो, बरेचसे लोक असेल आणि आपण सहज बोलतो की मी कोण आहे, नाही इतर लोकांमध्ये गेल्यानंतर मी बौद्ध आहे. मग हे जे बोलणं आहे फक्त नावापुरतं आपण बोलतोय, खऱ्या अर्थाने त्या अर्थाने होतंय का? म्हणजे कधीतरी आपण जाणं, कधीतरी काही गोष्टी करणं, तात्कालिक लेवल. पण त्याच्याही पुढचं जे आहे ते फार महत्वाचं आहे की आपल्याला
परिणामकारक आपल्याला ते करता येते का, आणि परिणामकारक शरणगमन करण्यासाठी आपण काय गोष्ट केलेली आहे, आपण धम्ममित्र म्हणून दीक्षा घेतलेली आहे, ती वाटचाल सुरुवात केलेली आहे. त्या अनुषंगाने माझी खरंच परिणामकारक शरणगमनकडे जाण्याचा भाग होतोय का. त्याच्यामध्ये जेव्हा 8 मार्गदर्शक तत्व येतात, तर त्या 8 मार्गदर्शक तत्वामध्ये हे पहिले 2 खऱ्या अर्थाने तत्व आहेत, आणि ज्याचं मी चिंतन करत असताना मला असं वाटलं की शरणगमन हे परिणामकारक तेव्हाच होऊ शकते ज्या वेळेला आपण प्रामाणिकपणे शरणगमन करत असू. जर आपण प्रामाणिकपणे शरणगमन केलं नाही तर ते परिणामकारक होऊ शकतं का? नाही होऊ शकत. कारण आपल्याला मग त्या अर्थानेच पाहतो की मला शिबिराला धम्ममित्र म्हणून करायचे, शिबिर करायचे, कारण मला पुढे जर मी आर्य अष्टांगिक अभ्यास केला, आर्य अष्टांगिक मार्गाचा, मग सुत्तांचा अभ्यास केला, ध्यानाचं शिबिर केलं, मग मला जीवपाला विनंती करता येईल, ह्या अर्थाने होईल. पण मला जर माझा बेस म्हणजे माझा पाया धम्माचा जो पुढे अभ्यास करण्यासाठी महत्वाचा आहे, तो जर करण्याचा माझा उद्देश असेल तर निश्चित तुमचा पाया जो आहे तो मजबूत होईल, आणि त्या अर्थाने तुम्ही परिणामकारक ती गोष्ट तुमची जी इमारत आहे ती खूप चांगल्या पद्धतीने उभारू शकतात. बाकीचे 2 मी ते सांगत नाही याच्यामध्ये, पण ह्या 3 गोष्टींमध्ये आपल्याला चेक करता आलं पाहिजे की नेमके ह्या 3 याच्यामध्ये मी कसा आहे. तर मला असं वाटतं जो वेळ आहे ह्या वेळेमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी चर्चेला मिळालेल्या आहेत, त्या अनुषंगाने आपण चर्चा करू शकतात. जाता जाता मी म्हणजे बाबासाहेबांचं एक कोटेशन आहे, फार महत्वाचं कोटेशन आहे, की बाबासाहेबांचं काय म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेबांचा आपल्यावर विश्वास आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा आपल्यावर विश्वास आहे. आपण भारत बौद्धमय करू शकतो. आपण भारत बौद्धमय करू शकतो. माझा विश्वास सार्थ करतील कोण? आपण. हे कोणाला वाटतंय? बाबासाहेबांना वाटतंय. त्या अर्थाने बनतेंचं पण हेच आहे, जो जो शरणगमन करेल, म्हणजे जे पहिलं जे आपण कोटेशन वाचलेलं आहे, जो स्वतःला बदलवेल, स्वतःचं कुटुंब, स्वतःचा समाज जिथे राहतो तो त्या वातावरणामध्ये ती निर्मिती करेल, तो खऱ्या अर्थाने त्या शरणगमनाला खऱ्या अर्थाने उच्चतम लेवल म्हणजे स्तरावर घेऊन जाऊ शकतो, या अर्थाने आहे. तर जाता जाता फक्त मला हीच गोष्ट मांडायची आहे की आपण शरणगमन करत असताना धम्ममित्र म्हणून सर्वात महत्वाचा भाग शरणगमन आहे, कारण शरणगमनच आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून दीक्षेची तयारी न करता आपण कशाची तयारी केली पाहिजे? शरणगमन करण्याची. त्यावर जास्त फोकस केला पाहिजे, है ना. तर ती जर होत नसेल तर मग आपण फक्त आपली दीक्षा होईल. कोणी आपल्याला म्हणजे चंद्रशील म्हणतात, कोई मायकाला आपली दीक्षा रोख नाही सकता. म्हणजे तुम्ही सर्व शिबिर कराल, पूर्ण कराल, दीक्षा पण होईल, पण दीक्षा झाल्यानंतर आपण मग आपलं डेस्टिनेशन तेच आहे ना, ओनली फॉर ऑर्डिनेशन. ऑर्डिनेशन पुरताच मर्यादित राहू. मग आपण कुठे तरी आपण फक्त हा बाबा येस चांगलं आहे, मी ब्रह्मचारी आहे, बस याच्या पुरतं राहू. ब्रह्मचारी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रवास सुरू होतोय. ब्रह्मचारी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातल्या तत्वांना आपण अजून लावून पाहण्याचा प्रयत्न करतो आणि इतरांना आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून धमधला तो राहिलेला शब्द आहे धारण करणं, आणि कबीरांचं ते वाक्य म्हणून मी या ठिकाणी मानतो, धारण करे तो ज्ञान है वरना कोरी बात, सूरज उगे तो प्रभात है वरना खाली रात. तर आपल्याला खाली रात मध्ये राहायचंय, आपल्याला उजेडामध्ये राहायचंय. तर ह्या अर्थाने ही गोष्ट आहे. तर धन्यवाद. ह्या ठिकाणी खरंच मला आनंद होतोय, एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेलो आहोत, आणि आपल्या जीवनातला हा महत्वाचा म्हणजे ही छोटीशी गोष्ट असं वाटत असेल की नेमकं काय, पण ह्या गोष्टींना फार महत्व आहे की मी जे स्वीकारलेलं आहे. आज आम्हाला जेव्हा सील कुमार म्हणून नाव मिळालेलं आहे, मला नागध्वज म्हणून नाव मिळालंय, जिन कुमार म्हणून नाव मिळालंय, कुमार ध्वज म्हणून नाव मिळालंय, जे इथे उपस्थित आहेत त्यांना नाव वेगळं का दिलं जातं? ते नाव आपल्या जीवनामध्ये ते गुण असतील तर ते नाव दिलं जातं, ते गुण नसतील तरी त्या गुणाला विकसित करण्यासाठी ते नाव दिलं जातं. तर आपल्याला पण एक नाव मिळालेलं आहे, आपल्या नावाच्या पुढे काय आलेलं आहे? धम्ममित्र. तर ते खरंच मी विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे का, या अनुषंगाने आपल्याला संधी आहे. आज दिवसभर आपण जे आहोत तर आपण याच्याबद्दल
आता जेव्हा आपण ब्रेक घेऊ तर मला असं वाटतं ह्या प्रश्नांवर म्हणजे सर्वच प्रश्न घेतले पाहिजे असे नाहीत, पण खरंच काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर एकदम मौनामध्ये कोणाशी चर्चा न करता कोणाशी काही न बोलता आपण त्याचं चिंतन करून जे काही आपण गटचर्चा म्हणजे गट विभागणी होईल विभाजित होऊ तर तोपर्यंत आपण बोलणार आहोत. पहिला शब्द असेल आपल्या गटामध्ये आपण ती गोष्ट बोलणार आहोत. ठीक आहे, चालेल. तर धन्यवाद. नमो बुद्धाय. जय हिंद.